अनंत कोटी ब्रह्मांड नायक सद्गुरू संत बाळूमामांच्या चरणी साष्टांग दंडवत. बाळूमामांची भाकणूक म्हणजेच भविष्यातील घरू पाहणाऱ्या घटनांची चाहूल आणि बाळूमामांनी भक्तांना केलेला उपदेश होय. आजही मामा भाकणुकीच्या माध्यमातून जगाच्या कल्याणासाठी भविष्यात काय वाढून ठेवलंय हे सांगतात. चालवीन चालवीन क्रिया चालवीन, धोण्याच्या बाळाची मेघमाळा आकाशाच्या फळावर येईल. बांधा आड बांध आणि शिवा आड शिव होईल, मेघटाची कावड गैरहंगामी उदंड राहील. कर्माचा पाऊस पडेल आणि धर्माचे पीक येईल. पावसाअभावी पेरणीच्या ऋतूत मोठे बदल होत जातील. कोल्हापूरचे राजघराणे क्षत्रिय वंशाचे असून 9397 हे समीकरण बरोबर आहे. आदमापूरचा आघात मोठा आहे. जर माझी विटंबना कराल तर मातीत मिसळून जाल. मी कांबळ्याच्या घोळात आणि फुलांच्या मारात बसून पृथ्वीची घडामोड करत आहे. आदमापूर हे प्रतितीर्थक्षेत्र शिर्डी होईल आणि पिवळ्या भस्माचा महिमा जगात वाढतच राहील. साधल तो सोबती, हातात भाकरी आणि खांद्यावर चाबूक राहील. रोहिणीचा पेरा मोत्याच्या तुऱ्यासारखा होईल. देवधान्य मध्यम तर राजधान्य उदंड पिकेल. तांबडी रास मध्यम आणि काळी रास सुफळ जाईल. मूग, तूर, सोयाबीन ही कडधान्ये सर्वसामान्य माणसाला पुरावा करतील. पण धान्याची आणि वैरणीची इथून पुढे मोठी चोरी होईल. वैरण सोन्याची होईल, सांभाळून राहा. महाराष्ट्रात नदीजोड प्रकल्प येईल आणि दुष्काळग्रस्त भाग पाण्याखाली जाऊन तिथे आनंदवन होईल. भारत देशात समान नागरी कायदा येईल, ज्यामुळे गोरगरीब जनता सुखी राहील. पण कर्नाटक राज्यात इथून पुढे मोठा गोंधळ माजेल. जलाशयाला मोठे भगदाड पडेल आणि चौथा कोपरा ओस पडेल. निपाणी भागात अतिरेकी सुटतील. बॉम्बस्फोट आणि जाळपोळ होईल. गाई म्हशींचे भाव गगनला भिडतील आणि दुधाचा भाव वाढतच राहील. मेंढी माऊली ही सुखाची सावली आहे. मेंढीच्या जीवावर मेंढपाळ सुखात राहतील. मेंढीचा दर 1 लाखाच्या घरात जाईल आणि धनगराचे बाळ अस्वलाला मेंढी म्हणून मिठी मारेल. साखर सम्राटांची खुर्ची डळमळीत राहील. डेअरीचा मॅनेजर मलाई खाईल आणि दूध उत्पादक शेतकरी कर्जात जाईल. साखरेचे पोते मोलाने विकले जाईल आणि ऊसासाठी राज्यात मोठी आंदोलने पेटतील. तंबाखूचा भाव वाढेल, पण तंबाखूमुळे घरे बर्बाद होतील. जगात डोंगरा एवढे पाप आणि दोरी एवढे पुण्य शिल्लक राहिले. याच दोरीच्या आधारावर डोंगर तरला आहे. माणसाला बुद्धी जास्त पण आयुष्य कमी होईल. विज्ञानाची प्रगती माणसाला घातक ठरेल आणि मनुष्य पृथ्वी सोडून परग्रहावर राहायला जाईल. 18 प्रकारचे नवीन आजार मनुष्याला छळतील. तांबे आणि लोखंड मोलाने विकले जाईल, तर सोने फुकाचे होईल. कोरिया आणि चीन देश जगासाठी घातक ठरतील. भारत पाकिस्तान छुपे युद्ध सुरूच राहील. चीन भारतावर आक्रमण करेल, पण भारतीय सैनिक छातीची ढाल करून लढतील आणि तिरंगा ध्वज डौलाने फडकवत राहतील. जगात अनेक देश एकमेकांशी युद्ध करतील आणि मोठी काळरात्र येईल. राजकारणी नेते सत्ता आणि संपत्तीच्या मागे लागतील. सत्तेच्या बाजारात नेते विकत मिळतील. कोल्हापूरच्या देवीला संकट पडले असून तिच्या डोळ्यातून रात्री पाणी येत आहे. चंद्र आणि सूर्याची टक्कर होईल आणि 3 दिवस जगात अंधार होईल. तरुण पिढी वाम मार्गाला लागेल. विज्ञानाचा अतिरेक प्रलयाला कारणीभूत ठरेल. 10 सेंटीमीटरचे कपडे घालणारा मनुष्य जन्मात येईल. सुनामी, वादळ आणि भूकंपाने मोठी उलथपालथ होईल. भावा बहिणीच्या नात्याला कलंक लागेल आणि जगात धर्म उडून जाईल. सत्याला फासावर चढवेल. ज्याच्या अंगी भक्ती आहे तोच
शिवाजी महाराज पुन्हा कोणाच्या तरी पोटी जन्म घेतील आणि भगवा झेंडा राज्य करेल. बाळूमामा हे शेषनागाचा अवतार असून त्यांनी आदमापूरमध्ये आपले ठाण मांडले आहे. आदमापूर ही पवित्र पुण्यभूमी आहे. तुम्ही एकीने वागा. जर राजकारण आला तर माझ्याशी गाठ घ्या. मी तुमचा सर्व त्रास माझ्या पायाशी घेईन आणि माझ्या झोळीतील 2 शिंपी तुम्हाला देईन. सेवा कराल तर मेवा मिळेल. मी तुम्हाला पोटाशी धरीन आणि तुमच्या गावाची इडापिडा दूर करीन. 12 बलुतेदारांना सुखी ठेवीन आणि आदमापुरात रिद्धी-सिद्धी नांदेन. हीच श्री संत बाळूमामांची भाकणूक आहे. बोला, जय बाळूमामा.